नागपूर महानगरपालिकेचं पथक आता फहीम खानच्या घरी पोहोचलेलं आहे आणि कारवाईला सुरुवात होतीये। घरातलं सामान सुद्धा बाहेर काढायला सुरुवात झालेली आहे। फहीम खान हा नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड आहे आणि तो तसंच अधिक 6 जणांविरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याचं जे घर आहे ते 30 वर्ष लीजवरती घेण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं असल्याचं लक्षात आलंय। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, आता कशा पद्धतीने पुढची कारवाई होणार आहे? सुरक्षा व्यवस्था सध्या कशी आहे आणि फहीम खानच्या घरामध्ये कोणी उपस्थित आहे का? फहीम खानचं घर तोडण्याची कारवाई सुरू झालेली आहे। एक प्रकारे जे साहित्य आहे ते घेऊन कर्मचारी वर गेलेले आहे। आपण जर का बघितलं तर वरच्या पहिल्या माळ्यापासून या तोडफोडीला सुरुवात होणार आहे। आत्ता थोड्या वेळाआधी नागपूर महानगरपालिकेचं हे पथक इथे आलेलं आहे। फहीम खानच्या घरी सध्या कोणीच आपल्याला पाहायला मिळत नाही। फहीम खानचे नातेवाईक हे घर सोडून निघून गेलेले आहे। त्यांनी संपूर्ण घराचं साहित्य बाहेर काढलेलं आहे। जर का आतमध्ये आपण फहीम खानचं हे घर बघितलं तर इथे कोणतंही साहित्य आपल्याला पाहायला मिळत नाही आणि नागपूर महानगरपालिकेचं जे पथक आहे ते देखील इथे तोडफोडीच्या कामासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। बाहेर जर का बाजूला बघितलं तर पोलिसाचा चोख बंदोबस्त आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी पूर्णतः बॅरिकेडिंग केलेली आहे आणि यावरनं लक्षात येतं की आता सरकारचा बुलडोजर आहे हा फहीम खानच्या घरी पडणार आहे। हे जवळपास निश्चित झालेलं आहे। हे संपूर्ण घर आहे हे 86 वर्ग स्क्वेअर फीटमध्ये आहे आणि 30 वर्षाच्या लीजवर होतं। 30 वर्षाच्या लीजवर असताना संपूर्ण घर हे अतिक्रमित असल्याचं तपासामध्ये पुढे आलं आणि त्यानंतर मग जेव्हा तो नागपूरमध्ये हिंसेचा प्रमुख आरोपी असल्याचं सिद्ध झालं त्यानंतर मग सरकारने पॅरलल पाठीमागने ही कारवाई सुरू केली। जर का तुम्ही दृश्यांमध्ये बघितलं, हे बघा नागपूर महानगरपालिकेचं पथक आहे, त्यांच्या हाती आपल्याला सब्बल जे साहित्य असतं अतिक्रमण तोडण्यासाठी ते इथे आणलं जात आहे। कारण की सुरुवातीला जे इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो अजूनही फहीम खानच्या घरी चालू असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे त्याला इलेक्ट्रिक सप्लाय कट केला जाणार आहे आणि त्यानंतर मग या संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग करून बुलडोजर देखील आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की फहीम खान यांच्या घरावर आता अतिक्रमण तोडण्यासाठी आलेला बुलडोजर देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। बुलडोजर इथे दाखल झालेला आहे आणि लवकरच कोणत्याही क्षणी फहीम खान यांच्यावर राज्य सरकारचा बुलडोजर चालण्याची शक्यता आहे। तशा प्रकारचे संकेत लवकरच या कारवाईला सुरुवात होतीये आणि हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल असं दिसतंय। या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर ही तोडक कारवाई होतीये सध्या फहीम खानच्या घरावरती। त्याचं घर हे अनधिकृतपणे बांधलं गेलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यामुळे ही कारवाई होतीये। पथक हे आता घटनास्थळी पोहोचल्याचं दिसून येतं। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये फहीम खान हा आरोपी आहे। त्यावर ज्या प्रकारे FIR मध्ये त्याचा उल्लेख आहे तोच या हिंसाचाराच्या प्रमुख आरोपीपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा त्यांनी लोकांना भडकवण्याचं काम केलं आणि पोलिसांच्या FIR मध्ये असेल तपासामध्ये असेल ते देखील पुढे आलेलं आहे। सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याने भडकाऊ भाषणांनी पोस्ट केल्याचं पुढे आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आपण पाहू शकतो की फहीम खान यांच्या घरी हा जो बुलडोजर आलेला आहे कोणत्याही क्षणी कारवाई होणार आहे आणि यानंतर जर का तुम्ही पुढे बघितलं तर लोक देखील हे संपूर्ण कारवाई आपल्या घरून बघताना पाहायला मिळत आहे। कुठेतरी सरकारला एक संदेश द्यायचा आहे की जो कायद्याचं उल्लंघन करेल त्यांच्यावर सरकारचा बुलडोजर चालेल आणि हे एक प्रकारे आपल्याला दिसून येतं की या कारवाईमध्ये देखील सरकारची तशीच भूमिका पाहायला मिळत आहे। हिंसेचं समर्थन कुठेही होऊ शकत नाही। लोकशाही राज्यामध्ये कायद्याचं राज्य असतं आणि कायद्यानुसारच प्रत्येक गोष्टीवर कारवाई होते। जर का कोणाला एखाद्या आंदोलनाचा विरोध असेल तर तो कायदेशीर पद्धतीने नोंदवता आला असता। तशा प्रकारे संविधानिक अधिकार देखील आहे। मात्र जर का आपण बघितलं तर अनेकांनी हिंसेचा सहारा घेतला आणि कायद्याचं उल्लंघन करत नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली आणि त्यामध्ये फहीम खान हा प्रमुख आरोपीपैकी एक होता आणि त्यामुळे मग आता त्याच्या घरावर आपल्याला राज्य सरकारचा बुलडोजर चालताना दिसत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।